नमस्कार सर्वांना विनंती, हा व्हिडिओ पूर्ण पाहावा. देवानं माझ्या पदरात इतकं चांगलं दान टाकलं होतं, पण मी माझ्या हाताने ते वाया घालवलं. कदाचित माझी तेवढी लायकीच नव्हती. माझ्या पात्रतेपेक्षा जास्त मला मिळत होतं, पण ते मला सांभाळता आलं नाही. माझं नाव लक्ष्मी आहे. माझं वय 55 आहे. मला 2 मुलं होती आणि 1 मुलगी होती. थोरला मुलगा खूप शांत होता. तो माझी खूप सेवा करायचा. त्याचं माझ्यावर प्रेम होतं. धाकटा मुलगासुद्धा माझ्यावर खूप प्रेम करायचा, परंतु त्याची प्रेम करण्याची पद्धत थोडी वेगळी होती. तो जरा जास्त चिडचिडा होता, हट्टी आणि रागीट स्वभावाचा होता. थोरल्या मुलाचे लग्न झालं आणि त्याला श्रीमंत घरची बायको केली. ती खूपच तोऱ्यात असायची आणि ती माझा काहीही मान ठेवत नव्हती. पण तरीसुद्धा मी तिच्यावरती जीव लावायचे, तिचं ऐकायचे, कारण माझं मोठ्या मुलावर जास्त प्रेम होतं आणि तिने माझ्या मोठ्या मुलाला खुश ठेवावं म्हणून मी माझ्या सुनेला खुश ठेवायचा प्रयत्न करायचे. पण तरीसुद्धा तिचं समाधान होत नव्हतं. तिनं कधीही मला चांगली वागणूक दिली नाही. आमची परिस्थिती गरीब होती म्हणून ती आम्हाला सारखी उठसूट नावं ठेवायची. मला उनं-दुनं बोलायची. तिचं माहेर सासरपेक्षा खूप जास्त श्रीमंत होतं आणि तिने भरपूर हुंडा दिला होता. त्यामुळे त्या जोरावरती आम्हाला वाटेल तशी बोलायची. माहेरच्या श्रीमंतीचा तिला खूप माज होता. हे माझ्या मोठ्या मुलाला आवडत नव्हतं. त्यामुळे त्या दोघांमध्ये सारखी भांडणं व्हायची आणि त्यांचा संसार सुरळीत चालावा म्हणून मी मोठी सून जे काही करेल ते गुपचूप ऐकून घ्यायचे. कधीही तिची तक्रार मुलाकडे करत नव्हते. ती कधीही स्वयंपाक करत नसायची किंवा घरातील कुठलेही काम करत नसायची. तरीसुद्धा मी तिला काहीच म्हणायचे नाही किंवा मुलाकडे तक्रार करायची नाही, कारण माझ्या मुलाला हे कळलं की त्या दोघांमध्ये खूप भांडण व्हायचं आणि माझ्या मुलाला खूप मनस्ताप व्हायचा. त्याचं आम्हा सर्वांवर खूप प्रेम होतं, पण त्याची बायको त्याला आमच्यापासून तोडत होती. त्यातून माझी मोठी सून खूपच वाईट होती. एखादा कार्यक्रम असला किंवा मांसाहाराचं जेवण असलं की ती तिच्या माहेरच्यांना बोलवायची आणि अगोदर त्या सर्वांना जेवण वाढायची. तिच्या शेजारी तिचा सासरा जरी बसलेला असला किंवा लहान दीर बसलेला असला तरी ती त्यांना न वाढता स्वतःच्या वडिलांना, भावांना जेवण वाढायची आणि संपवून टाकायची. एकदा तर मी आणि तिची आई शेजारी बसलो होतो. तिने दुधाचा स्पेशल चहा करून आणला आणि फक्त तिच्या आईला दिला. मला तिने दिला नाही, परंतु या गोष्टीची तिला अजिबात लाज वाटली नाही. तिच्या आईलासुद्धा या गोष्टीचं काहीच वाटलं नाही, कारण ती सुद्धा तशीच होती. म्हणतात ना, खान तशी माती. कोणी बाहेरचे पाहुणे आले तरी तिचं वागणं असंच असायचं आणि ती उठसूट तमाशे करायला बघायची. आम्हाला फार लाज वाटत असे, परंतु तिला कसलीही लाज वाटत नव्हती. ती म्हणायची, माझा नवरा या घरात सामान आणतो. माझ्या नवऱ्याच्या पैशातून हे घर चालतं. त्यामुळे मी जे करीन त्यात मला कोणीच बोलायचं नाही. माझ्या मुलीशी सुद्धा ती अतिशय वाईट वागायची. तिला कधी एखादी चांगली साडीसुद्धा ती घेऊ द्यायची नाही. त्यामुळे माझी मुलगी आमच्या घरी यायचं टाळायची. तिच्या मुलांशी ती अजिबात नीट वागत नव्हती. स्वतःच्या मुलांना ती खाऊ घालायची आणि नंदेच्या मुलांना मात्र तशीच ठेवायची. स्वतःच्या मुलांना दूध द्यायची आणि नंदेच्या मुलांना मात्र बाहेर उभा करायची आणि उरलेल्या दुधाचा चहा करून टाकायची आणि दूध संपवायची. सतत माहेरचा मोठीपणा सांगायची. स्वतः खूप दागिने घालून मिरवायची आणि आम्हाला घालून पाडून बोलायची. एकूणच तिचा स्वभाव खूप फालतू आणि नालायक होता. अशी सून आम्हाला मिळाली हे आमचं दुर्दैव होतं. तिच्या हा स्वभावात आम्हाला आता माहीत झाला होता. पण कधी कधी माणूस वर्षातून एकदा आजारी पडतो तसं तिला चांगलं वागण्याचा आजार व्हायचा आणि कधीतरीच ती आमच्याशी चांगलं वागायची, पण यामागे तिचा स्वार्थ दडलेला असायचा. त्यामुळे आम्ही दुर्लक्ष करायचो, कारण माझा मोठा मुलगा खूप चांगला होता, पण ती त्याला वेगळं राहूया म्हणायची आणि सतत भांडायची. त्या दोघांमध्ये सतत भांडण होऊन होऊन त्याला मानसिक त्रास झाला होता आणि त्यातूनच माझ्या मुलाला हार्ट अटॅक आला होता आणि तेव्हापासून त्याची प्रकृती नाजूक झाली होती. म्हणून आम्ही मोठ्या सुनेचे सगळे नखरे सहन करायचो. माझा मोठा मुलगा तिला घटस्फोट द्यायला निघाला होता, पण पदरात 2 मुलं होती म्हणून आम्हीच त्याला तसं करण्यापासून थांबवायचो. आता माझा छोटा मुलगा लग्नाला आला होता.
आणि त्याच्यासाठी मुली पाहायचं सुरू होतं. परंतु श्रीमंता घरची मुलगी करायची नाही हे आम्ही ठरवलं होतं. मोठीच्या अनुभवावरून आम्ही चांगलेच धडा शिकलो होतो. माझ्या मोठ्या सुनेला वाटायचं की तिची छोटी जाऊ ही प्रत्येक गोष्टीत तिच्यापेक्षा कमी असावी. माझ्या धाकट्या मुलाला त्यावेळी जॉब नव्हता. तो कायम गरीब राहावा असं तिला वाटत होतं. त्यामुळे तिची येणारी जाऊ तिच्यापेक्षा वरचढ असू नये असे तिला वाटायचं. मग माझ्या छोट्या मुलासाठी आम्ही एका गरीब घरची परंतु अत्यंत हुशार मुलगी निवडली. लग्न झालं तेव्हा ती फक्त 12वी शिकलेली होती. माझी धाकटी सून सुंदर, धाडशी, जिद्दी, तितकीच स्वाभिमानी आणि मायाळू होती आणि परखड बोलणारी सुद्धा. माझा छोटा मुलगा इतका रागीट आणि चिडखोर होता, परंतु ती अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला सांभाळून घेत होती. मला सतत काळजी असायची की मोठा मुलगा इतका शांत आहे तरीसुद्धा त्याला इतकी कजाक बायको मिळालेली आहे. त्याचा संसार काही सुरळीत चालेना. तर धाकटा मुलगा तर खूपच रागीट आहे. त्याला जर अशीच बायको मिळाली तर त्याचा संसार कसा चालायचा. परंतु त्याची बायको खूपच हुशार होती. थोरल्या सुनेपेक्षा शिक्षणाने, रूपाने आणि गुणांनी ती वरचढ होती. ती खूपच सुंदर आणि कामचोर होती. तिला स्वच्छतेची खूप आवड होती. तिला कोणतेही काम सांगितले तरी ती चटकन करायची. माझ्या धाकट्या मुलाचा सर्वजण हेवा करत होते की त्याला सर्वात चांगली, सर्व गुणसंपन्न बायको मिळाली. पण तोच तिला कधीकधी खूप त्रास द्यायचा, कारण त्याचा स्वभावच तसा होता. त्याला सर्व गोष्टी स्वतःच्या मनाप्रमाणे व्हायला हव्या असायच्या. पण धाकटी सून नवरा बायकोतील मतभेद आम्हाला अजिबात कळूसुद्धा देत नव्हती. तो तिला कितीही बोलला तरी ती हसतमुख चेहऱ्याने आम्हा सर्वांसमोर राहायची. थोरली सून तिच्या विरोधात होती. ती नवरा बायकोचे भांडण रस्त्यावर येऊन मांडायची, शिव्या शाप द्यायची, सगळ्या जगाला तमाशा दाखवायची. एकदा माझ्या मोठ्या मुलाचे आणि सुनेचे खूप कडक भांडण झाले तेव्हा तिने झिंज्या उपटून घेतल्या, हातातल्या बांगड्या फोडल्या आणि फोन करून तिच्या माहेरकडून जीप भरून माणसं बोलवून घेतली आणि या सर्वांवरती मी केस करणार आहे आणि यांना आत्ताच्या आत्ता तुम्ही धडा शिकवा. तेव्हा तिकडून माणसं आली. त्यामध्ये काही शहाणी माणसंसुद्धा होती आणि शहानिशा केल्यावर त्यांना कळालं की चूक ही माझ्या मोठ्या सुनेचीच आहे आणि ती उगाचच आक्रस्ताळेपणा करत आहे. ते लोक आमची माफी मागून परत निघून गेले. परंतु याउलट माझी धाकटी सून होती. कधी चुकून नवरा बायकोचे भांडण झालं तर ती तिच्या माहेरी काहीही सांगत नसायची. पण तरीसुद्धा एकदा तिच्या आईने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती तिच्या आईला म्हणाली की तू इथली पाहुणी आहेस, तू आमच्यामध्ये बोलायचं नाहीस. 2 दिवस पाहुणचार घ्यायचा आणि गुपचूप तुझ्या घरी तू जायचं. माझ्या संसारात ढवळाढवळ करायची नाही. पण धाकटी सून नवऱ्याला तिच्या पद्धतीने व्यवस्थित हँडल करायची. माझ्या मोठ्या सुनेला मात्र धाकट्या सुनेचं अजिबात काहीही बघवत नव्हतं. ती माझे कान तिच्या विरोधात भरत होती. लग्न झाल्यापासून ती सर्वांची खूप सेवा करायची, अगदी मोठ्या सुनेची सुद्धा सेवा करायची. मोठी सून लहान सुनेच्या मुलांना कधीही जवळ घ्यायची नाही, प्रेम करायची नाही. परंतु ती मात्र तिच्या मुलांना प्रेम द्यायची, माया करायची. मोठी जितकी तिच्याशी वाईट वागायची ती तितकंच चांगलं तिच्याशी वागायची. माझी मोठी सून ती गरीब घरची आहे म्हणून तिला खूप टोमणे मारायची, परंतु धाकटी सून मात्र तिला उलटून बोलायची नाही. ती हसून गोष्ट सोडून द्यायची, कायम तिचा मान राखायची. धाकटी सून अजूनही शिक्षण घेत होती आणि तिचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला नोकरी लागली. तिच्या पायगुणाने माझ्या धाकट्या मुलालाही नोकरी लागली. पण माझं धाकट्या मुलापेक्षा मोठ्या मुलावर जास्त प्रेम होतं आणि त्यामुळे मी आता कळत न कळत दोन्ही मुलांमध्ये तुलना करू लागली. थोरली सूनसुद्धा तिची भरभराट बघवत नसल्यामुळे माझे कान भरू लागली. ते दोघे नोकरीला आहेत, त्यांना काय रगड पैसा आहे. माझा नवरा एकटा कमावतो आणि तुम्ही सगळे त्याच्या जीवावर बसून खाता. तुम्ही त्यांना पैसे मागा अशी ती म्हणायची. कारण मोठ्या सुनेचे आईवडील वारले होते आणि तिचं आता माहेरचे लाड बंद झाले होते. तिच्या भावाची बायको तिला दारातसुद्धा उभी करत नव्हती. माझा धाकटा मुलगा आम्हाला पैसे द्यायचा, परंतु आम्ही ते माझ्या मुलीसाठी खर्च करायचो, तिला दागिने करायचो आणि जगाला सांगायचो की तो आम्हाला काहीही देत नाही.
अशा प्रकारे आमची हाव आणखीनच वाढली होती, कारण आम्हाला त्यांचे 2 पगार दिसत होते. त्याला दोन्ही मुले झाली होती, त्यामुळे त्याला मुलीचा काहीही खर्च नाही. अशा प्रकारे आम्ही तुलना करत होतो. माझी मोठी सून कधीही माझे कपडे धुवत नव्हती. ती फक्त स्वतःचे कपडे धुवायची. परंतु माझी धाकटी सून मात्र सर्वांची कपडे धुवायची. माझी मुलगी कधी जर माहेरी आली तर थोरली सून तिचं माहेर पण करत नव्हती, परंतु धाकटी तिचं सगळं प्रेमाने करायची, अगदी बहिणीसारखं. तिच्या मुलांवर प्रेम करायची. थोरली सून नवरा नोकरीला आहे म्हणून खूप नखरे करायची, थाटात राहायची. परंतु धाकटी सून स्वतः नोकरी करत असूनही कधीही तिने नोकरीचा तोरा आमच्यासमोर मिरवला नाही किंवा मी एखादं काम करणार नाही, हे मला जमणार नाही असं तिच्या तोंडातून चुकूनही येत नव्हतं. एकूणच तिच्यावर उत्तम संस्कार झाले होते. मी तिला मोठी सून कशा प्रकारे त्रास देते हे एकदा सांगत असताना ती मला म्हणाली, आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही माझ्याकडे येऊन निवांत राहा. तेव्हा उलट मीच तिला टोमणा मारत म्हणाले, भांडी घासायला येऊ का मी तिकडे? हे मी माझ्या मुलीच्या सांगण्यावरून बोलले होते. मला माझी स्वतःची अक्कल नव्हतीच. माझे हे शब्द तिच्या खूप जिव्हारी लागले होते. थोरल्या सुनेच्या अनुभवावरून सुना या कायम वाईटच असतात असं मी धाकट्या सुनेचे मन दुखावत चालले होते. आणि हे मला कळत नव्हतं. कदाचित तिचा हा चांगुलपणा मला खपत नव्हता. मी आता फक्त तिच्या उणीवा शोधत होते. तिच्या चांगल्या कामात सुद्धा काही ना काही खोट काढत होते. मी धाकट्या सुनेला त्रास द्यावा म्हणून थोरली सून माझ्याशी गोड गोड बोलायची आणि मला वाटायचं की ती आता सुधारली आहे. मला आता धाकट्या सुनेची गरज नाही म्हणून मी तिला खूप बोलायचे. तिचं कारण नसताना तिरस्कार करायचे. मी थोरल्या सुनेचे दोष झाकायचे आणि धाकटीचे दोष शोधत बसायचे. थोरली सून घरीच असायची आणि नुसता आराम करायची, तरीही मी तिच्या पुढे पुढे करायचे. परंतु धाकटी सून नोकरी करून दिवसभर कंटाळायची, तरीही मी ती असताना साधं माझं जेवलेलं ताटसुद्धा उचलायची नाही. नोकरी सांभाळून मुलांना सांभाळणं सुनेसाठी कठीण होतं, परंतु तरीही मी तिची मुलं सांभाळण्यासाठी पुढाकार घेतला नाही, कारण माझी मुलगीसुद्धा माझ्याच गावात होती आणि तिची मुलंसुद्धा लहान होती. त्यांना सांभाळणं मला जास्त गरजेचं वाटत होतं. आणि मी तिला म्हणाले की तुला जमत नसेल तर तू तुझी नोकरी सोडून दे आणि मुलं सांभाळ, मला काही जमणार नाही. मी तिला असं म्हटलं कारण माझी मुलगी आणि माझी थोरली सून दोघीही माझे कान भरत होत्या आणि मलाही त्यांचे 2 पगार बघवत नव्हते. मोठ्या मुलापेक्षा आता त्यांचं जास्त चांगलं चाललं होतं. नोकरी सोड हा शब्द आता सुनेच्या जिव्हारी लागला होता, तरीही ती शांत होती. मग लहान सुनेने तिची मुलं पाळणाघरात ठेवली, तरीही ती मला काहीही म्हणत नव्हती. ती उलट सुट्टीसाठी घरी आली की माझी खूप सेवा करायची. परंतु मी मात्र धाकट्या सुनेला अजिबात नीट बोलत नव्हते, कारण मोठ्या सुनेचा अनुभव मला होता म्हणून. मोठी सून चुका करायची तेव्हा मी तिला तोंडावर काही म्हणायची नाही, परंतु ते सर्व मनात ठेवून मी माझ्या धाकट्या सुनेला त्रास द्यायचे. माझी थोरली सून बघावं तेव्हा सणासुदीला तिच्या माहेरी जात असायची. धाकटी सून मात्र प्रत्येक सणासुदीला आमच्याकडे यायची. धाकटी सून जेव्हा गरोदर होती तेव्हा मी तिचे कसलेही लाड केले नव्हते, कारण थोरली सून गरोदर होती तेव्हा तिचे खूप लाड केले, तरीसुद्धा ती माझ्याशी खूप वाईट वागत होती. म्हणून मला वाटलं की मी हिचे लाड करीन तर ही सुद्धा माझ्याशी वाईट वागेल, म्हणून मी तिचे अजिबात लाड केले नाही. धाकट्या सुनेला खूप वाईट वाटायचं, पण ती काहीही बोलायची नाही. थोरली सून मला वाईट वागणूक द्यायची आणि तीच वाईट वागणूक मी धाकट्या सुनेला द्यायची. माझं कुठेतरी चुकत होतं, परंतु हे मला अजिबात कळत नव्हतं. तिच्याबद्दलचा तिरस्कार उगीचच माझ्या मनात साठत होता. पण तिचे हे हाल आणि तिची मनस्थिती माझ्या धाकट्या मुलाला कळत होती आणि तो मला ओरडायचा की तू माझ्या बायकोला कशा प्रकारे वागणूक देतेस. तेव्हा मी म्हणायचे की बायकोची बाजू घेऊन बोलत आहेस तू माझ्याशी. म्हणून आता मी माझ्या धाकट्या मुलाचा सुद्धा तिरस्कार करू लागली होती. मला वाटायचं की माझी धाकटी सून माझ्या मुलाला माझ्या विरोधात कान भरत आहे आणि म्हणून मी त्यांच्याशी किंवा माझ्या नातवंडांशी सुद्धा बोलायचं सोडून दिलं. पण तरीसुद्धा ती बिचारी माझी काळजी करायची, पण तिची काळजी मला कळत नव्हती. बहुतेक मीच कमनशिबी होते, जो तिचा चांगुलपणा मला ओळखता येत नव्हता. एके दिवशी मी तिला खूप बोलले. दिवाळीचा सण होता, लक्ष्मीपूजनाचा दिवस होता आणि तिने दरवर्षीप्रमाणे येऊन सर्व फराळ केला होता.
आणि एका छोट्याशा कारणावरून मी तिला खूप बोलले आणि ते तिच्या जिव्हारी लागलं. माझ्या मुलीच्या मुलाला तिने फराळ दिला नव्हता, कारण ती स्वयंपाकात गुंतली होती. म्हणून मी तिला खूप बोलले. मी तिचा इतका अपमान केला होता की आता तो तिला सहन झाला नाही. तिच्यामध्ये जेवढे चांगले गुण होते त्याच्या विरुद्ध मी आता तिला बोलत होते. मला तिच्यातला एकही चांगला गुण दिसला नाही आणि मी उलट तिच्यातले वाईट गुण दाखवत होते. तिच्यातल्या उणिवा दाखवत होते. कोणताही पुरावा नसताना मी तिच्यावर फार गंभीर आरोप करत होते. एकदा मी तिच्यावर फक्त 500 रुपये चोरल्याचा आरोप केला होता आणि ते मात्र तिला सहन झालं नाही. मला वाटत होते की मला सुनेची गरज नाही, कारण माझी मुलगी माझ्या गावातच होती आणि आम्ही तिला सकाळ संध्याकाळ भेटायचं. त्यामुळे मला असं वाटायचं की थोरली सून काही चांगली नाही आणि धाकटी जरी चांगली असली तरी आता आपल्याला तिची गरज नाही, कारण आपल्याला आपला सांभाळ करायला आपली मुलगी आहे आणि ती आपल्या गावातच आहे. सुरुवातीला माझा जावईसुद्धा चांगला होता, परंतु कालांतराने ते सुद्धा आमच्याशी बोलायचे बंद झाले आणि मला कळाले की लेकीच्या दारात आपण उपऱ्यासारखे आहोत. आपली सूनच आपला चांगला सांभाळ करू शकते. पण आता खूप उशीर झाला होता. एकदा मी आजारी पडले आणि मोठ्या सुनेकडे गेले, तेव्हा ती तिच्या माहेरी निघून गेली आणि मी दुसऱ्या दिवशी पुन्हा तशीच गावी परत आली. आणि धाकट्या सुनेकडे जायला आता मला तोंड नव्हते, कारण ती माझ्यावर नाराज होती. माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती, जी मी तिला वाईट ठरवायला निघाले होते. नातेवाईकांमध्ये मी तिच्याविषयी गैरसमज पसरवत होते आणि तिला मागे नावे ठेवत होते. यामुळे तर ती आणखीनच माझ्यावर नाराज झाली, कारण तिला घरातल्या गोष्टी बाहेर सांगितलेल्या आवडत नव्हते आणि तिने अचानक माझ्याशी बोलणं बंद केलं. तेव्हा आता मला तिचं महत्त्व कळू लागलं. माझा मोठा मुलगा, ज्याच्यावर मी प्रेम करत होते, ज्याच्या प्रेमासाठी मी धाकट्या मुलाचा आणि सुनेचा तिरस्कार केला, तो आता त्याच्या बायकोच्या तालावर नाचायला लागला होता. मुलीच्या मुलांवर मी इतकं प्रेम केलं, ती आहे म्हणून मी माझ्या सुनेला कधी आपलं मानलं नाही. आमच्या मुलीच्या दारात जायला सुद्धा आम्हाला लाज वाटते, कारण माझा जावई आमच्याशी बोलत नव्हता. आता मी थकले होते. मला आता काम होत नव्हतं, त्यामुळे आता मला कोणीही बघत नव्हतं. धाकटी सून कधी कधी येते. ती माझ्याशी जास्त बोलत नाही. पूर्वी तिच्या बोलण्यात जी आपुलकी असायची ती आता दिसत नाही, कारण मीच माझ्या हाताने माझी अवस्था अशी करून घेतली होती. मी जर तिला जीव लावला असता तर आज माझं नशीब काही वेगळंच असतं. तरीसुद्धा ती तिचं कर्तव्य करते, माझी सेवा करते, परंतु गुपचूप. मला आता तिच्या नजरेला नजर द्यायची लाज वाटते, कारण मी कामच तसं केलं होतं. तिला ओळखण्यात मी खूप मोठी चूक केली होती. खरंच मी मूर्ख होते. दैव देते आणि कर्म नेते ही म्हण मला अगदी तंतोतंत लागू होत होती. तर मित्रांनो, कशी वाटली कथा? कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.